नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। महाराष्ट्र शासनाने सर्व शाळेमध्ये स्वसंरक्षण चालू करा, चालू करा, चालू करा। महाराष्ट्र शासनाने सर्व शाळेमध्ये स्वसंरक्षण शिक्षण चालू करा, चालू करा, चालू करा। काय मागण्यासाठी आज तुम्ही उपोषण सुरू करण्यात आलं? तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राच्या सर्व शाळेमध्ये प्राथमिक स्तरावर स्वसंरक्षण सेल्फ डिफेन्स चालू करावे। आमची प्रमुख मागणी हीच आहे। जर सेल्फ डिफेन्स चालू केले तर मुली या आत्मनिर्भर होतील व सुरक्षेसाठी त्यांना कोणत्याही दुसऱ्या व्यक्ती निर्भर राहण्याची गरज पडणार नाही। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सगळ्या शाळेमध्ये प्राथमिक स्तरावर स्वसंरक्षण शिक्षण चालू करा। जब तक मांग पूरी नहीं होगी जोपर्यंत काय बोलत सांगा तो। निर्भया ग्रुपची स्थापना 2013 मध्ये झाली। संत कबीर सेवाभावी संस्थेअंतर्गत निर्भया ग्रुपची स्थापना झालेली आहे। निर्भया ग्रुपचे एकमेव कार्य फक्त असे आहे की सेल्फ डिफेन्स आत्मसंरक्षण, मुलींनी स्वतःचे संरक्षण स्वतः करावे, हे कार्य आमचं प्रामुख्याने चालतं। मागील 1 वर्षापासून महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आम्ही स्वसंरक्षणाचे एज्युकेशन ब्लॅक बेल्ट धारक महिला ही स्वतः तिथं शिकवती विनामूल्य। आम्ही कोणाकडूनही काही चार्जेस किंवा फीस आकारत नाही आहे। मागील 1 वर्षापासून आमची शिकवणी चालू आहे। जर 1 वर्षापासून संस्था हे कार्य चांगल्या प्रकारे कार्यरत करू शकते तर महाराष्ट्र शासन का बरं नाही करू शकत। त्यामुळे आमची महाराष्ट्र शासनाला हीच मागणी आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या सर्व शाळेमध्ये स्वसंरक्षण शिक्षण चालू करा। आपला उपोषण आतापर्यंत किती शाळेमध्ये तुम्ही आम्ही फक्त आतापर्यंत एका शाळेत शिकवलेले, आम्ही सगळ्या शाळेत नाही शिकू शकत। आम्ही फक्त एक उदाहरण की आपण करू शकतो त्यासाठी आम्ही एका शाळेमधनं 1 वर्षापासून ही शिकवणी त्यांचं चालू आहे महानगरपालिकेच्या एका शाळेमध्ये। म्हणजे निर्भय ग्रुप तुम्हाला स्थापन करण्याचं कारण काय आहे? काय म्हणले, जो ग्रुप तुम्ही स्थापन केला याच्यात किती संख्या आहे तुमची आणि याच्या मागे तुम्हाला का वाटलं स्थापन? उद्देश काय आहे? उद्देश काय तुमचा? सर, निर्भया ग्रुपमध्ये आम्ही सदस्य म्हणलं तर भरपूर आहे, 100च्या वर सदस्य आहे याच्यामध्ये। पण आमचा उद्देश एकमेव हाच आहे, कारण की या नावातच आहे निर्भय। निर्भय म्हणजे मुलींनी निर्भय जगावं, कोणाचाही भय न ठेवता, कोणालाही घाबरायचं नाही। कोणी त्यांना रस्त्यामध्ये छेडलं तर त्यांनी तिथल्या तिथे त्याला उत्तर दिलं पाहिजे, न की चूप वाजता घरी आलं पाहिजे। जर ते चूप वाजता घरी आले तर समोरवाला व्यक्तीची हिंमत अजून वाढून जाते। मुली ही निर्भय झाली पाहिजे, त्यामुळे आम्ही संस्थेचं नाव ठेवलं निर्भय। काय शिक्षण काय देता तुम्ही याच्यातून? आम्ही निर्भया ग्रुपच्या मार्फतून काही शिक्षण देत नाही आहे। आमची फक्त मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने शासनाच्या स्तरावर प्राथमिक स्तरापासून हे शिक्षण चालू करा। जर तुमची मागणी पूर्ण होत नाही आपल्या पाऊस आहे, जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालू ठेवणार। काय नाव आपलं? सोनू एकनाथराव सोनवणे।